नमस्कार, मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल्स कॉर्नर्समध्ये. जर तुम्ही बांधकाम कामगार योजनेचे लाभार्थी असाल, म्हणजेच नोंदीत बांधकाम कामगार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. जर तुम्ही वयाचे 60 वर्ष पूर्ण केलेले बांधकाम कामगार असाल, तर आता नक्कीच तुम्हाला निवृत्ती वेतन मिळणार आहे. तर याचा GR सुद्धा आलेला आहे. तर आता बांधकाम कामगारांना वयाचे 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर वार्षिक 12,000 रुपये इतके निवृत्ती वेतन मिळणार आहे. तर यासाठीचा अर्ज कसा भरायचा, कुठे भरायचं, हे थोडक्यामध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे बघू शकता तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती विहित करण्याबाबत हा GR काढण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग यांच्याकडून दिनांक 19 जून 2025 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे. तर थोडक्यामध्ये ह्यामध्ये प्रस्तावना आणि शासन निर्णय काय झालेला आहे आपण इथे डिटेल्समध्ये पाहूया. तर इथे बघू शकता, इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियमन 1996च्या कलम 22(ब) मध्ये वयाचे 60 वर्ष पूर्ण झालेल्या मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची तरतूद आहे. याबाबत केंद्र शासनाने विशद केलेल्या आदर्श कल्याणकारी योजनाचे मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने संदर्भात आणि दिनांक 28/3/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. उक्त शासन निर्णयातील परिच्छेद 4(ग) मध्ये प्रस्तुत योजनेबाबत आवश्यकतेनुसार सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत नमूद करण्यात आले होते. त्या अनुषंगाने मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेबाबत सविस्तर कार्यपद्धती म्हणजेच SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजे थोडक्यामध्ये जर वयाचे 60 वर्ष पूर्ण केलेले कामगार असेल तर त्यांना निवृत्ती वेतन द्यावे. तर इथे शासन निर्णयामध्ये बघू शकता, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. त्या अनुसरून मंडळाअंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती पुढीलप्रमाणे विहित करण्यात येत आहे. तर इथे थोडक्यामध्ये आपण इथे पात्रता बघूया काय आहे. तर वयाचे 60 वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील. म्हणजे जर तुम्ही नोंदीत बांधकाम कामगार असाल, तुम्ही 10 वर्ष जर सलग काम केलं असेल तर तुम्ही नक्कीच यासाठी पात्र आहात. तसेच त्याच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही जर कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील. जर घरामध्ये दोघेही जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर स्वतंत्रपणे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तसेच पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे जे काही पती पत्नी आहे ते निवृत्ती वेतनाकरता पात्र राहतील. तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही. तर इथे बघू शकता, निवृत्ती वेतनाचे निकष आणि प्रमाणदर कसं ठरवण्यात आलं आहे. तर मंडळाकडे नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येते. म्हणजे तुम्ही किती वर्ष काम केलेलं आहे त्यानुसार तुम्हाला इथे निवृत्ती वेतन मिळणार आहे. जर तुम्ही 10 वर्ष जर नोंदीत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला निवृत्ती वेतनाच्या 49% म्हणजे रुपये 6,000 इतके निवृत्ती वेतन मिळणार आहे. तसेच 15 वर्ष काम केले असेल तर 9,000 रुपये आणि 20 वर्ष काम केले असेल तर 100% म्हणजे 12,000 रुपये इतके तुम्हाला निवृत्ती वेतन मिळणार आहे. तर इथे बघू शकता, मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकरणाचा वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत देय निवृत्ती वेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे हे सरकारच्या नियमांमध्ये असेल. म्हणजे तुमच्या वेतनामध्ये वाढ किंवा कमी सुद्धा होऊ शकतं. तर याचं त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी MahaBOCW.in या वेबसाईटवरती जाऊन नमुना अर्ज जो आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यालाच प्रपत्र असे म्हटलेलं आहे. नंतर तो अर्ज पूर्णपणे तुम्हाला भरायचा आहे. त्याच्यासोबत तुम्हाला तुमचा पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड असेल, तुमचा जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्मदाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल आणि बँक खाते, हे 3 कागदपत्रे तुम्हाला जोडायचे आहे. आणि तो जो काय डाउनलोड केलेला अर्ज भरायचा आहे आणि तो घेऊन तुम्हाला संबंधित प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र
यांच्याकडे द्यायचं आहे. तिथे त्याची अर्जाची छाननी होणार आहे. त्यानुसारच ठरणार आहे तुम्हाला निवृत्ती वेतन किती द्यायचे आहे. तर तुम्ही हा जो काही अर्ज आहे तो तुमच्या अधिकाऱ्याकडे म्हणजे जे काही कामगार उपयुक्त आहे त्यांच्याकडे देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला एक शिफारस पत्र मिळणार आहे. त्या शिफारस पत्राबरोबरच तुम्हाला 1 वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे प्रपत्र क देण्यात येईल. त्याचबरोबर तुम्हाला निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाण देण्यात येईल. त्यालाच प्रपत्र ड असे म्हटलं आहे. तर थोडक्यामध्ये कशा प्रकारे असणार आहे तिने पण ते आपण इथे बघूया. बाकी हा उर्वरित GR मधली माहिती आहे. जर तुम्हाला GR लागत असेल तर मी इथे कमेंट बॉक्समध्ये देते. थोडक्यामध्ये मी जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते मी इथे तुम्हाला फक्त सांगितले आहे. तर आता प्रपत्र अ तसंच प्रपत्र ब आणि क त्याचबरोबर प्रपत्र ड हे कसं असणार आहे याचा नमुना इथे मी थोडक्यामध्ये तुम्हाला दाखवत आहे. इथे दिसत असलेला अर्ज तुम्हाला पहिल्यांदा वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता पहिल्यांदा बांधकाम कामगाराचे नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर त्याचा नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक, जन्मदिनांक, 60 वर्ष पूर्ण झाल्याचा दिनांक, तसंच प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक, तसंच प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचे ठिकाण आणि खाली नूतनीकरणाचा दिनांक, कालावधी, तसेच कुठला जिल्हा आहे हे थोडक्यामध्ये तुम्हाला इथे भरायचं आहे. त्याचबरोबर इथे बँकेचे नाव, तसेच खाते क्रमांक, IFSC कोड, तसेच खाली तुम्हाला इथे तुमचे नाव सही करायचे आहे. तसेच कर्मचाऱ्याचे प्रदाता निधी विविध तरतुदी कायद्याअंतर्गत लाभ घेण्यात येतो का नाही हे लिहायचं आहे. अशा प्रकारे तो अर्ज तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे. तर इथे हे बघा, ह्या प्रकारे तुम्हाला एक शिफारस पत्र मिळेल ज्यामध्ये तुमचं नाव असेल, नोंदणी क्रमांक, तुमचे 60 वर्ष पूर्ण कधी झालेत ते तारीख असेल, त्या अनुसार तुम्हाला किती निवृत्ती वेतन मिळणार आहे, 50% की 75% किंवा मग 100%, अशा प्रकारे तुम्हाला इथे लिहून मिळेल. त्याचप्रमाणे त्या अधिकाऱ्याची इथे सही असेल आणि हे शिफारस पत्र तुम्हाला मिळेल. त्यानंतर तुम्हाला एक प्रपत्र क म्हणजेच वर्षनिहाय नोंदणी क्रमांक याचं प्रमाणपत्र मिळणार आहे. तिथे तुमचं नाव असेल, नोंदणी क्रमांक असेल, तसंच कुठलं सुविधा केंद्र आहे त्या अंतर्गत किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे त्यानुसार इथे म्हणजे जे काही रिन्युअल थोडक्यामध्ये ती तारीख असेल आणि अधिकाऱ्यांची इथे सही असेल, कुठल्या जिल्ह्यातनं आहात तुम्ही त्याचा जिल्हा, अशा प्रकारे तुम्हाला हे वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्रही मिळणार आहे. त्याचबरोबर एक प्रपत्र ड म्हणूनही मिळणार आहे. इथे बघू शकता निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र म्हणजेच प्रपत्र ड हे मिळणार आहे. याच्यामध्ये सुद्धा तुमचं नाव असेल, नोंदणी क्रमांक असेल, तसेच मुंबई अंतर्गत किती वर्ष तुम्ही काम केलेलं आहे मंडळाअंतर्गत ते लिहिलं जाणार आहे. तसेच वयाची 60 वर्ष, दिनांक किती रोजी पूर्ण केली ते लिहिलं जाणार आहे. तसेच तुम्हाला किती निवृत्ती वेतन मिळणार आहे आणि निवृत्ती वेतन क्रमांक राहील, अधिकाऱ्यांची सही राहील, त्याबरोबर रिन्युअल डेटसुद्धा त्याच्यावरती असेल. अशा प्रकारे थोडक्यामध्ये तुम्हाला इथे हे प्रमाणपत्र मिळणार आहे. जर तुम्ही 60 वर्ष पूर्ण नोंद बांधकाम कामगार असाल तर नक्कीच तुम्हाला वार्षिक 12,000 रुपये इतके निवृत्ती वेतन नक्कीच मिळेल. लवकरात लवकर याचा तुम्ही अर्ज करू शकता. तर व्हिडिओ जर कसा वाटला हे तुम्हाला कमेंट करून सांगा. त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, बांधकाम कामगारांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करून जा.